प्रीतंका पोटे या तुर्ची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात मैदानी खेळाच्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत होत्या। मंगळवारी पहाटे 5च्या सुमारास देवराष्ट्रे येथून तुर्ची इथं पोलीस प्रशिक्षण केंद्राकडे मोपेडवरून निघाल्या होत्या। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। सकाळी 5:45च्या सुमारास प्रीतंका यांचे पती संतोष यांना त्यांचे मित्र अक्षय शिंदे यांनी फोनवरून प्रीतंका यांचा अपघात झाल्याचं कळवले। नातेवाईकांनी तातडीनं बलवडी फाट्याकडे धाव घेतली। त्यावेळी प्रीतंका यांची मोपेड आणि चारचाकी MH10 EK0614 यांचा भीषण अपघात झाला होता। अपघात इतका भीषण होता की पोटे यांच्या डोक्याला मार लागल्यानं त्या जागीच ठार झाल्या। पोटे यांच्या मोपेडसह चारचाकीचं नुकसान झाल्याचं फिर्यादीत म्हटलंय। दरम्यान विटा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला। प्रीतंका पोटे यांचा मृतदेह पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला। दरम्यान चारचाकी चालक उदय रामचंद्र पवार रेठरे हरणाक्ष तालुका वाळवा यानं भरधाव वेगात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवून प्रीतंका यांच्या मोपेडला समोरून जोरात धडक देऊन त्यांच्या मृत्यूस व दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलंय।